सेक्सबद्दल समाजात अनेक मिथ्स आहेत. काही लोक म्हणतात की पण खरंच हे स्टेटमेंट कितपत खरं आहे? काही जण म्हणतात पुरुषांना नेहमीच महिलांपेक्षा जास्त इच्छा असते. डॉक्टर मुंदडा सांगतात की हॅपी कपल्स रोज सेक्स करतात, पण त्यांचं रिलेशनशिप तरीही स्ट्रॉंग आणि हॅपी असू शकतं. तर त्या नात्यातील समज, विश्वास आणि इमोशनल क्लोजनेस काही महिलांची इच्छा पुरुषांपेक्षा जास्त असू शकते. हेल्थ, रिलेशनशिप क्वालिटी आणि इमोशनल कनेक्शन. सेक्सबद्दल समाजात अनेक मिथ्स आहेत. काही लोक म्हणतात की हॅपी कपल्स रोज सेक्स करतात, तर काही जण म्हणतात पुरुषांना नेहमीच महिलांपेक्षा जास्त इच्छा असते. पण खरंच हे स्टेटमेंट कितपत खरं आहे? यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात, हेच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर उमेश मुंदडा गेल्या 40 वर्षांपासून ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून मार्गदर्शन करत आहेत आणि आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून अनेक कपल्सला योग्य ते मार्गदर्शन देत आहे. डॉक्टर मुंदडा सांगतात की हॅपी कपल्स रोज सेक्स करतात हा जो एक मोठा मिथ आहे. आनंदी नातं हे सेक्स फ्रिक्वेन्सीवर अवलंबून नसतं. काही कपल्स रोज इंटिमेट होतात, तर काही आठवड्यातून 1-2 वेळा होतात, तर काही महिन्यातही 1 वेळा होतात. पण त्यांचं रिलेशनशिप तरीही स्ट्रॉंग आणि हॅपी असू शकतं. खरं तर नात्यातील आनंद हा केवळ किती वेळ सेक्स होतो यावर ठरत नाही, तर त्या नात्यातील समज, विश्वास आणि इमोशनल क्लोजनेस यावर अवलंबून असतो. जे कपल एकमेकांशी मोकळेपणाने बोलतात, एकमेकांच्या भावना समजून घेतात आणि नॅचरली म्युच्युअली रिस्पेक्ट देतात, त्यांचं नातं जास्त मजबूत असतं. दुसरा कॉमन मिथ आहे पुरुषांना नेहमीच जास्त इच्छा असते. पण प्रत्यक्षात सेक्शुअल डिझायर ही व्यक्तीनुसार बदलते. काही महिलांची इच्छा पुरुषांपेक्षा जास्त असू शकते, तर काही पुरुषांची इच्छा कमी असू शकते. सेक्शुअल डिझायरवर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. हार्मोन्स असेल, मूड असेल, स्ट्रेस असेल, हेल्थ, रिलेशनशिप क्वालिटी आणि इमोशनल कनेक्शन. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीवर कामाचा जास्त ताण असेल, झोप कमी असेल किंवा आरोग्याच्या काही समस्या असतील, तर त्याचा परिणाम त्याच्या सेक्स डिझायरवर होऊ शकतो. तसेच नात्यातील इमोशनल कनेक्शन देखील खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा कपलमध्ये कम्युनिकेशन चांगलं असतं, एकमेकांबद्दल आदर असतो, क्लोजनेस असतो, तेव्हा इंटिमेसी नैसर्गिकरित्या वाढते. म्हणूनच दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा कपलने स्वतःच्या कम्फर्ट, अंडरस्टँडिंग आणि म्युच्युअल इच्छांवर लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येक नातं वेगळं असतं आणि प्रत्येक कपलची सेक्शुअल फ्रिक्वेन्सी देखील ही वेगळी असते. डॉक्टर मुंदडा सांगतात की हेल्दी रिलेशनशिपमध्ये इमोशनल बॉन्डिंग, कम्युनिकेशन आणि फिजिकल इंटिमसी या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. तेव्हा नातं अधिक आनंदी, समाधानकारक असतं. म्हणून लक्षात ठेवा, आनंदी नात्याचा मोजमाप किती वेळा सेक्स नाही, नात्यातील समज असतं, विश्वास असतो, जवळीक असते. तुम्हाला आजचा विषय कसा वाटला नक्की सांगा. या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.